असंख्य ग्राहक मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे सुपर बाजारच्या वतीनं माझे चॅनल कोकणी मनपूर्वक राजा स्वागत करतो। चॅनलमध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची त्यांची भूमिका अधिकच खुलून दिसते। महिलांशी संवाद साधण्याची त्यांची खास शैली, खेळात आणण्याची रंगत आणि प्रत्येक सहभागाला प्रोत्साहन करण्याची ऊर्जा याच्यामुळे संपूर्ण कार्यक्रम एक उत्सव बनून जातो। महिलांचा उत्साह, ओम यादव यांची ताकद, ओम यादव यांच्या सादरीकरणात एक वेगळा जादुई स्पर्श आहे। त्या मंचावर उभ्या असलेल्या प्रत्येक महिलेला तो आत्मविश्वास देतात, हसवतात, खेळवतात आणि जिंकण्याची प्रेरणा देतात। राजापूरमध्ये येताच आपण सर्व राजापूर वासियांचं त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया। राजापूर इथे होणाऱ्या होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या विशेष कार्यक्रमात ओम यादव यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भरून जाणार आहे, यात कुठली शंका नाही। हशा, टाळ्यांचा कडकडाट आणि खेळांची मज्जा आणि बक्षिसांची धमाल या सगळ्यांचा संगम म्हणजे ओम यादव, ओम यादव, ओम यादव। एकदा अनुभव घ्या आणि पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटेल। ओम यादव यांचा कार्यक्रम फक्त एक कार्यक्रम नाही, पाहण्याचा फक्त एक असतो आनंद, मनापासून अनुभवण्याचा आनंद, मनोरंजनाची हमी आणि ओम यादव यांची खास शैली। ओम यादव, ओम यादव, ओम यादव। आम्ही संपूर्ण राजापूर वासियांच्या टीम सुपर ग्राहक बाजारच्या वतीनं आम्ही ओम यादव यांचं स्वागत करतो। सर्वांनी टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत करावं आणि मनोगत त्यांना व्यक्त करण्याची मी संधी देतो। ओम यादव। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मंगलमूर्ती आवाज राजापूर कोकणात आल्यासारखं वाटलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की नाही ना, तुमच्यापेक्षा आमच्या पुणेकरांचा, मुंबईकरांचा आवाज जास्त आहे। दाखवून द्या जरा राजापूरकर, इगो हर्ट होऊ द्या जरा। छत्रपती संभाजी महाराज की हा, हर 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 हर। सर्वात प्रथम सुपर बाजार राजापूर साठी एकदा हात वर करून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मॅनेजमेंट टीम, गजाननजी जाधव साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र रणजितजी शिंदे, नितीनजी शिंदे आणि सर्व सुपर बाजार ओनर्स अँड मॅनेजमेंट टीम, मॅनेजर सगळ्यांसाठीच एकदा हात वर करून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। त्याचबरोबर आमचे डॉक्टर मित्र खूप छान अँकरिंग करतात। मागे कणकवलीला प्रोग्राम झाला, मी, जान्हवी किल्लेकर, गौतमी पाटील, आम्ही सोबत सगळ्यांनी इव्हेंट केलं होतं, तेव्हा सुद्धा खूप छान अँकरिंग केलं होतं। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। सर डॉक्टर की वगैरे काय, तुम्ही अँकरिंग मध्ये या सर, खूप छान। आणि जे तुम्ही लिहिलं काव्य त्याबद्दल मनापासून आभार। गौतमी आल्यावर सुद्धा नक्कीच ऐकायला आम्हाला आवडेल। आणि वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया। माऊली, साऊंड टीम, लाईट टीम, मंडप टीम, शूटिंग, रील्स वाले सगळ्यांचं स्वागत आहे। जोरदार टाळ्या होऊन जातं त्यांच्यासाठी। आणि तुम्ही इथे आला म्हणून तुमच्यासाठी जोरदार टाळ्या। नवरा आलाय, मोबाइल कुणीतरी ताब्यात घ्या। कार्यक्रम संपेपर्यंत आता नो डिस्टर्बन्स। ओके, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। चलो माऊली। पावसामुळे थोडं प्रेक्षक संख्येवर परिणाम झाला असेल। बऱ्याच जणांना वाटलं पाऊस आलाय, आता कुठं जाऊ तुम्ही पाटील डान्स करायला येणार, कुठं देऊ मी यादव कॉमेडी करायला येणार, असं काय नाही। प्रेक्षक गर्दी कमी असू द्या, गर्दी पाहिजे। शो मस्ट गो ऑन हे आमच्या ऍक्टिंग फील्ड मध्ये वाक्य आहे। सगळ्यांना विनंती आहे, आपण 1 ते 2 मिनिटांसाठी सर्वांना ओम दादांना विनंती करतोय, आपण कार्यक्रमाची श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची गणेश वंदना आपण या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। मी काही मान्यवरांना स्टेजच्या वरती बोलवतो, त्यांनी स्टेजवरती यावं आणि या कार्यक्रमाची श्रीफळ वाढवून सुरुवात करावी असं नम्र विनंती करतो। नाव पुकारून झाले की हा तोपर्यंत रवींद्र नागरेकर साहेब, अध्यक्ष स्वाभिमान संघ जिल्हा संघटना रत्नागिरी, अध्यक्ष राजापूर वारकरी मंडळ शिवसेना ज्येष्ठ नेते रत्नागिरी माननीय रवींद्र नागरेकर साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं। दादा, यानंतर प्रकाशजी नार्वेकर, माजी नगराध्यक्ष राजापूर, यांना विनंती करतो। तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून सुपर बाजारचे जे सदस्य आलेले आहेत, बाजारचे सदस्य आलेले आहेत, त्यांनाही विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं। सर्व सुपर बाजार चे
संपूर्ण राजापूरचा आराध्य दैवत धोपपापेश्वर याच्या कृपाशीर्वादानं व सहकार्यानं आपण या कार्यक्रमाची आपण सुरुवात करावी, श्रीफळ वाढवून करावी, श्री गणेशाला वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करावी असं आपल्याला माननीय रवींद्र साहेबांना विनंती करतो की आपण विनंती करावी. व्यापारी संघटनेचे जे सदस्य आहेत, बाजारचे जे संघटने आहेत, त्यांनी सगळ्यांनी समोर यावं. गणपती बाप्पा. सर्व राजापूर आणि पंचक्रोशीतील सर्व ग्राहक बंधू भगिनींचं मी सुपर बाजारच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये तब्बल 80 शाखांचा विस्तार असलेली आमची ही संस्था सन 2003 साली आपल्या राजापूरमध्ये आली. पहिल्यांदाच लहानशा जागेमध्ये सुरू झालेला हा बाजार अगदी थोड्या दिवसातच आपल्या सर्व ग्राहकांच्या प्रतिसाद आणि प्रेमामुळे अगदी मोठ्या बिल्डिंगमध्ये आमच्या मार्गदर्शिका, शिक्षिका, मुख्याध्यापिका उषा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या आशीर्वादानं आम्हाला एक जागा नवीन मिळाली आणि त्या जागेत आम्ही स्थलांतरित झालो. आज सुपर बाजारमध्ये सर्व प्रकारच्या वस्तू आपल्याला मिळतात हे माहीतच आहे, पण सुपर बाजारच्या पहिल्या मजल्यावरती आपल्या सर्व ग्राहकांच्यासाठी नवीन एक दालन आज आपण या ठिकाणी त्या दालनाचं आपण उद्घाटन केलेलं आहे. यामध्ये सर्व क्लिनिंगचे मटेरियल, चप्पल, शूज, त्याचबरोबर हँडलूम्स, क्रॉकरी माल, अंडरवेअर, गारमेंट, सर्व प्रकारचे वॉल क्लॉक्स, सर्व प्रकारचे टॉईज, अशा वेगवेगळ्या व्हरायटी या सुपर बाजारच्या पहिल्या मजल्यावरती आपण विक्री करता ठेवण्यात आलेले आहेत. सर्व ग्राहकांना मी विनंती करतो की जेव्हा जेव्हा आपण सुपर बाजारमध्ये याल त्या वेळेला सुपर बाजारमधील पहिल्या मजल्याच्या या नवीन दालनाला तुम्ही नक्की भेट द्या. आपल्याला हे दालनही आवडेल आणि आपण तिथं मनसोक्त खरेदी कराल असे मला आशा वाटते. याचबरोबर आपल्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या गावातून हे जे आमचे स्टाफ मंडळी आलेले आहेत, हे प्रत्येक शाखेचे मॅनेजर आहेत. मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थोडक्यात त्यांनी आपापली या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली ते कुठल्या कुठल्या गावातून आलेले आहेत. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सर्व लोक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेले आहेत. कार्यक्रमाची वेळ झालेली आहे, जास्त म्हणजे टायमिंग जास्त झालेलं आहे, त्यामुळं मी थोडक्यात त्यांची ओळख करून देतोय. मी पांडुरंग यशवंत शिंदे, माझं गाव आहे पाटण, जिल्हा सातारा. माझं नाव सत्यवान गोविंद कारशिंगकर, राजापूर, कारशिंगवाडी, गाव उपळे. माझं नाव सचिन बळवंत गायकवाड, निप्पाड. असं मला म्हणावं लागेल. राजापूर तालुक्यामध्ये त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे या सुपर बाजारचा जो कळस आज गाठलेला आहे, एवढंसं रोपटं जे आज वटवृक्षाचं दिसतंय त्याला गजानन पाटीलांचं आणि त्यांच्या सौभाग्यवतीचं मोलाचं योगदान आहे असं मला म्हणावं लागेल. त्यांनी जे विनम्र सेवा आणि त्यांचा कर्मचारी वर्ग, अत्यंत विनम्र महिला वर्ग आणि पुरुष वर्गाने दिलेली सेवा ही अलौकिक आहे.
त्यांच्या या सर्व कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो. राजापूर नगरी ही रत्नाची नगरी आहे. या ठिकाणी आदरणीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांचं हे गाव, माझी पुतणी आणि माझी क्लासमेट सविता मालपेकर यांचं हे गाव, माझे भाऊ चुलत भाऊ संजय नार्वेकर अभिनेता याच गावचे, त्याचप्रमाणे दिलीप वेंगसरकर आणि प्रवीण आमरे याच गावचे. अशी रत्नांची भूमी आहे आणि या रत्नाच्या भूमीमध्ये आज गौतमी पाटील आणि ओम यादव यांचं मी राजापूर नगरीच्या वतीनं स्वागत करतो. या तुमच्या सर्व कार्यक्रमाला माझ्या परिवाराच्या वतीनं मी लाख लाख शुभेच्छा देतो. असंच हे रोपटं वटवृक्षापेक्षा मोठं होते आणि 80च्या शाखा आहे त्या पुढील 5-25 वर्षात 800 व्हाव्यात अशी मी या ठिकाणी गणित प्रोफेसरला नम्र विनंती करतो. माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात सरांसाठी. आपलं मार्गदर्शन या ठिकाणी नेहमीच सगळ्या बिझनेस पर्सनसाठी उपयोगी. हाय तोय बाबा, बाबा या इकडे. पाणीवाले बाबा, 1 नंबर पाणीवाले या इकडे. आजी आली का? नमस्कार ठेवून राम 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 राम. रामनवमी झाली ना परवा. आजी आली का? हा आली का नाही? कोण कोण आजी आली का विचारतात. हा आली. परत म्हणलं कोण? दुसऱ्यांच्या आजींचं नाही विचारलं. आजी कुठे आहे? आधी गावाला, कुठल्या? आपल्या बांदिवडे गावात. आपल्या म्हणजे माझं नाही ते गाव तुमचं आहे. आमचा आहे होय. काय? आपण पड्डा शिळी पाळली. आपण गेल्या वेळेस राजापूर सोडून पाळायला शेळ्या आहे का कोण आता? माझ्या आता शेळ्या वाघ सोडला गावात 5. पाळाय मला ठेवता कशा आहे? ऐका हो, काय एखादा काय काढ पहा. जंगलात वाघ सोडले. शेरडात 40,000 ऐकली आणि मी राजापुरात भाकरी राखली. कुणाची चोरी केली नाही, कुणाची लबाडी केली नाही, कुणाच्या बायला धक्का लावला. थँक्यू आजोबा, थँक्यू. आज जाऊ द्या पुढे त्या वाट बघतात ना बिचाऱ्या. गेम द्यायचे, बक्षिसं द्यायचे, डिस्काउंट कुपन द्यायचे, पैठ्याने वाटायचे, सगळं सगळं सगळं. आजी नाही आली नाही तर मग आजीला वर बोलवलं असतं तुमचा मस्त गाणं डान्स करणार का? करणार की कुठल्या गाण्यावर? गाडी चालली घुंगराची, वाट बाई डोंगराची, कशी कशी मी चालायची, घासगिरी घसरायची, मला सवय बंदराची. हला ज्योतिबाला जाऊया, आईतवार गाठूया, गुलाल खोबरं उधळूया, नमस्कार करूया, नारळ तो देऊया, गुलाल तो आणू. मी चाललो पुण्याला बघा तुमचं तुम्ही. आजोबा बास्की गाव ते पुढे चला आजोबा. बाय बाय. बसून आता कार्यक्रमाचा आनंद घ्या आजोबा. ओके बाय बाय. जय शेळी, जय वाघ, जय 1 नंबर पाणी. येस बाबा. बाय बाय. बाय बाय म्हणजे बाय बाय. आधी या गाणं. नको. लगेच पुढचा गेम तुमच्यासाठी अनाऊन्स करून टाकतो. सोप्या सोप्या गेम आहेत. नवऱ्याला बोलवून घ्या. गौतमी पाटील यांचं काही वेळात आगमन होतोय. त्यांचा छान परफॉर्मन्स पण बघायला मिळेल. शिवाय तुमच्याबरोबरच नाचणार आहेत त्या. सिंगल परफॉर्मन्स नाही, तुमच्या सोबत महिलांसोबत नाचणार आहेत त्या. नवरा बायकोच्या जोड्या ज्या येतील त्यांना सुद्धा त्यांच्या समवेत गौतमी पाटील इथे छानपैकी नृत्य करून तुमचा आनंद वाढवणार आहेत. पहिला गेम कॉईनचा आहे. ज्यांच्याकडे कॉईन असेल 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये कॉईन घेऊन तयार राहा. कितीही लाजाळूचं झाड असू द्या. तुम्ही कधी आयुष्यात स्टेजवर गेलेला असाल नसाल काही फरक पडत नाही. स्टेजवर या. इथं कोणी चुकलं तर कोणी फाशी देणार नाही. इंस्टाग्रामला कोण कोण व्हिडिओ बघतं? कॉमेडी व्हिडिओ माझे ओम यादव होम मिनिस्टर शोला तुम्ही बघता ना. सगळ्यात चांगल्या नटून थटून आल्यात बाबा. हा या पुढे या. चला सारखा पुढे या. पुढे येस ताई. तुम्ही सगळ्यांच्या बचत गटाच्या अध्यक्ष दिसताय. नाही सगळ्यात पुढे म्हणून म्हणणार कोण आहे? हा तुम्ही आम्हाला ओळणारा गौतमीला आणि मला. या जरा पुढे. हा ओळताना टाकलेलं 500 कुठे? ते पैसे कुठे? गुपचूप द्या मला जाताना. सांगू नका कोणाला. ओ अख्ख्या गावाने ऐकलं की. काय नाव तुमचं? आराध्या खानविलकर. अमृता खानविलकर. तुमच्या कोण? कोणी नाही. मला वाटलं मानलेली बहीण आहे. हा कुठला पिक्चर तिचा आवडतो? पिक्चर नाही बघत मग? सिरियल? मग बातम्या टीव्हीवरच्या? मग काय बघता? काहीच नाही. लग्न झालंय? मग नवऱ्याला तर बघत असता ना. ते तरी सांगा नवरा काय करतो? मॅनेजर कुठं? पेट्रोल पंप. पेट्रोल पंप. हो काय. आता
आता मिळते ना सध्या पेट्रोल डिझेल? नाही, जाताना जरा भरली असते आमची गाडी. कुठल्या पंप आहे ते? किती रुपयाला पेट्रोल आहे आता? नाही माहिती. नाही माहिती, नवऱ्याला विचारत नाही घरी आलो जाता जाता. होय वा, पेट्रोल किती रुपये झाले आता? ते इराण अमेरिका त्याचा काय परिणाम नाही का? लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? लव्ह अरेंज हे काय असतं? अच्छा, मला वाटलं लव्ह अरेंज. ते बाबांचं पण टाळवायला तेच झालंय, त्यामुळे ते शेळ्या बेळ्या सोडून दिल्या त्यांनी सायरा वायरा जंगलात. बरं, कुठे भेटले ते तुम्हाला आधी? कॉलेज कितीला एकत्र होते? सिनियर होते. मग तुमचं कसं काय ज्युनियर सिनियर असं? चालतं, असू द्या. शुभेच्छा आहेत. सगळे कोण कोण सुपर बाजार मध्ये काम करते यांच्यापैकी हात वर करा. अरे वा, सगळा स्टाफ आहे ना. मग अशी लेकरांना फोटो काढायचा होता गौतमी पाटील यांच्या बरोबर, पण इथे काढूया आपण ज्यांचं राहिलंय त्यांचा. हो ना, किती बारकी तोंडे केलेत ना. बरं, वर का बोलवलं तुम्हाला? तुम्ही आता उद्यापासून रोज सुपर बाजारसाठी किंवा अनेक वर्ष, जाधव साहेबांनी सांगितलं अनेक वर्ष सुपर बाजार एकदम यशस्वीपणे या ठिकाणी काम करतोय. अजून मोठा व्यवसाय या सुपर बाजारने करावा. आणि तुम्ही रोज कामात असता, बिझी असता, बरोबर, तर एन्जॉय तर झाला पाहिजे. सुरुवात तुमच्यापासून. 1-2 गाणी लागतील, छानपैकी डान्स करायचा. जे छान डान्स करेल गौतमी पाटील यांच्यासोबत फोटो व्हिडिओ रील काय करायची ती करा, फुल परमिशन तिच्या वतीने मी देतो. ओके, जमेल तसं. अरे गौतमी पाटील सारखं नाही नाचायचं आपलं. झिंग 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 लाव की. तू काय बघतो रे? चांगला लगा मुझे साधना जी, इतना चांगला लगा कि बारिश हो गई इधर आया तो मैं. आपको चांद दिख रहा है उधर? नहीं. ये डोळ्यांचं ऑपरेशन करून घ्या रे. अरे चांद ये क्या है? दिख. मग थोड़ी देर के पहले क्यों नहीं दिखा? इधर आओ. अरे आओ ना. वो क्या है? चांद. मुझे लगा सूर्य है. चांद है क्या? अच्छा हुआ चांद है. तो क्या करते हैं आप? कुछ नहीं. हळू हळू कुछ नहीं, नीचे जाएगा खड्डे में. थोड़ा इधर आओ. क्या मतलब सुपर बाजार में तो करते हैं ना? वही पूछ रहा ना मैं. सुपर बाजार में काम करते हैं ना? कॉलेज नहीं करते? शादी हुई? नाही. करने की है? अरे हे म्हणते शादी हुई, हे म्हणते शादी नाही झाली. काय कळणच मला हे प्रकरण काय आहे. चंद्र हाय नाही म्हणते. लग्न झालंय का नाही? मराठी हिंदी? हिंदी. शादी सस्ती श्री झाले का नाही? हे झाले का नाही आयुष्यात? ये होय की नाही? अभी नहीं. होने वाला है. तो ऐसा वो इतना टेंशन काय को लेता है? लव मॅरेज हो. कुठले आहेत दादा? इधर ही है. इधर मतलब गेट पे खड़े हैं क्या वो? इधर ही है. किधर है? कौन है ये झुरमुळे तोंडा वाला? अच्छा भाई है वो. तो वो किधर है? उधर खड़े हैं. एक कौन है? दादा हाथ करो ना. दादा हाथ करो ना. अच्छा हाय दादा, कम हिअर. पैठणी देणार तुम्हाला एक. दादा या इकडे. लग्न झालंय का व्हायचंय? त्यालाच विचारू, जाऊ द्या. किती खुश झाले ते. दादा कम हिअर. अरे यू आर सेलिब्रिटी, कम आ जाओ. हा, घुस त्या जाळीतून. ये दादा ये वरून ये. हसत आलंय बघा की नुसतं गुदू हसत आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया इनके नवऱ्या का. तो नवऱ्या कम हिअर. तुम्ही काय एवढ्या खुश होताय? नवरा त्यांचा आहे ना. तुम्ही काय खुश होता एवढं? गुलाबाचा फुल द्या रे. नसेल तर कुठलं पण द्या फुल. चला चल टीम. चलो फास्ट. गेम सुरू होतो. याच्यानंतर लगेचच कॉईन. हे शार्पी आपल्या डोळ्यावर नको मारू. आता मार तिकडे वर. शार्पी. कॉईन ज्यांच्याकडे असेल 1 रुपये 2 रुपये 5 रुपये तयार राहा. पहिला गेम सोपा आहे, फक्त हातात कॉईन घेऊन उभं राहायचं. पुढचा गेम असेल कॉमेडी उखाणे. ज्यांना कॉमेडी उखाणा येतो तयार राहा. ज्यांचा उखाणा छान वाटेल, विनोदी वाटेल, डायरेक्ट इंस्टाग्रामवर तुम्ही सेलिब्रिटीज व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे मिलियन मध्ये जातात, बरोबर ना. तर या दादा तिकडच करमता है क्या आपको? थोड़ा इधर आओ ना. जोरदार टाळ्या जोडीसाठी. जळू नका, टाळ्या वाजतात. ते टाळवाला कुठं बसले? शेजारच्या पडदे ठेवला बाबा. हा. तो लव मॅरेज. हाँ तो हाँ, उसमें क्या प्यार किया तो डरना क्या. बरोबर ना ताई? बरोबर. तुम्हाला काय माहिती यांची स्टोरी? तर
पहली बार कब मिले? पहली बार शादी हुई। लग्न तारीख आताच्या काळात चालतं का असं? किसकी शादी में? तो उनकी शादी में आप क्या कर रहे थे? उनकी मौसी की लड़की। ऐसा बोला ना, मुझे लगा आपके शादी में मिले और झूले और खिले। आपको चांद दिख रहा है? दिख रहा है ठीक है समझ। अरे इनको बोलने का नहीं, ये चांद है आपके लाइफ का। का इलाज कराना पड़ेगा, उसका आँख का इलाज कराना पड़ेगा। असं आहे काय? चांगलं आहे. तो कब शादी? शादी अभी मई में करेंगे, मई में। मई में क्या? आम्हाला बोलवा मई में. हाँ? खाने को क्या रखेंगे? खाने को खाना रखेंगे और क्या। खाना क्या? मला वाटलं दगडी ठेवना है. चांगला है, ये खाने में खाना रखने वाले हैं. आपने क्या रखा था? घुसवा थोडी तिकडे. चल दादा, अभी क्या करने का है? खूप साऱ्या शुभेच्छा मनापासून, खूप सारी शुभकामनाएं आपको. ओके, तो दिला घरी सुखी रहा. ओके, तो डांस अच्छे से करने का है. इनको मैं फाइनल में भेजूंगा डांस. हाँ, तो थोड़ा 5 पावला उधर सरको ताई, थोड़ा उधर सरको. तो मोबाईल मेरे को पेशंटच्या आयुष्यात गरज असते. मोटिवेट केलं की माणूस होतं छान. दादा लाडाने काय म्हणता? काय प्यार से क्या बोलते हैं आप उनको? आई लव यू। अरे उनका नाम रहेगा ना कोई तो. नाम क्या से बेबी। बेबी बेबी का आता कडव घेऊन फिरायचं काय? मला बी जत्रा लिहावं द्या. बेबी, तुम्ही काय म्हणता? बेबी कशी उभी राहिली? तुम्ही काय म्हणता? सोनू. सोनू चांगला आहे. सोनू प्यार का नाम. और सोनू तो ना वो मस्त कान का पिंगाना रे. हाँ बेबी आई लव यू। आवाज ऐसा प्रेमाने प्यार से आना चाहिए. बेबी आई लव यू. पाठवा 5 जणींना फायनलला. थांबा अजून 2 तास. तसंच कसं वाटतंय ताई? पडतंय इतक्या वेळ कसं पडला नाही? डान्स टीचर कुठे आहे तुमचा क्लास? मला प्लॅन करायची सवय आहे. काय प्लॅन करायची सवय. करा की मग प्लॅन. कुठल्या गाण्यावर प्लॅन करायचा? हा बोला की माऊली. बर चला 5 जण. ऐकलात ना? चांदीच्या ताटात खव्याचे पेढे, चांदीच्या ताटात खव्याचे पेढे, प्रकाशामध्ये हुशार, बाकी सगळे वेडे. रेडे म्हणायचं होतं का? आहे ना? नाही. हो म्हणलं की आता होतं. हो ना. हा काय काकी तुझं काय कौतुक आहे? बस खाली शेमडे. काकीला कधी बघितलं नाही घरी? आली मोठी शायनिंग हाणायला. कोण आहे ती तुमची? मुलगी आहे. मग काकी कशाला म्हणते? गाई बानी काकी का म्हणते? आहेत ना राजापुरीच्या मुली. काकी म्हटली ना ती का मम्मी म्हटली? ती गुलाबी काकी म्हटली. ते घरी गेल्या मिठवा. चला पुढं. काकी म्हटली. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. इथेच थांबा, मला उखाणे आधी ऐकू द्या. सिंगमताई आल्या, टाळवाल्या थांबे बाबा आता. गौतम पाटील आल्या वाजवत बस. अलिबागच्या समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, प्रणितराव दिसतात साधे पण आतून आहेत एकदम चालू. आवडलं का? थोडा आउट तर द्या. ऐकायच्या आधी आवडला का? चला पुढच्या. चला लवकर. एकच नाही, अजून 2-4 होऊ दे की. एकच घ्या पण कॉमेडी घ्या. खणखणीत आवाज. साखरेचं पोतं सुईने उसवलं, साखरेचं पोतं सुईने उसवलं, सागररावांनी मला पावडर लावून फसवलं. तुम्ही फेअर लवली चोळायची होती ना. या ठिकाणी वर आपण कपल डान्स घेणार आहे, त्यानंतर डायरेक्ट फायनल. गेम जास्त घेणार नाही कारण ऑलरेडी पावसामुळे मला माझ्यात एनर्जी भरपूर आहे. पहाटेपर्यंत कार्यक्रम करू शकतो, करतो. पण पावसामुळे ऑलरेडी लेट झाले, त्यामुळे आपण जास्त ताणणार नाही. त्यामुळे
त्याच्यामुळे ज्यांना इच्छा आहे खेळायची थांबत नका जाऊ खाली, यावर डायरेक्ट. ओके ना ताई? हो पुढे आली का तुमची पॉन्ड्स पावडर? आल्या आल्यात? कुठं आहे ती? ती बसल्यात हं? बसले कुठे आहे मॉडेल यांचं? यांचं मॉडेल कुठे आहे? दादा उठा की. ती डान्स करणार आहे तुम्हीच का मागाशी माझ्यासोबत? दादा आहेत ना? बोला ना. तुम्हीच ना डान्स करणार आहे? काय करता नवर? एसटीत आहे एसटीत एसटी ते ना, त्याच्यामुळेच. हा, तिकीट काढताना आपलं लटकून राहायचं. हे 2 का टाकल्यात वर? ए भावांनो, ए भावांनो, काय चाललंय दोघांसोबत? लाईट लावताय काय? तोंडावर पडायला लागली? कोणाच्या तोंडावर पडायला लागली? मग तोंडावर पडू दे ना, मग काय पायावर पाडणार काय आता? शॉर्पी ना? हा हा हा, नीट खाली या. हा, सगळा कवळा माल दिसतोय वर. हे टकल्या, तो का टक्कल केले? हा, पडलंय? टक्कल पडलंय? बरं पडलंय. हे दुसरं कसं बघा की वाजगाव मध्ये वाच की. हा, लग्न झाले का? कसं लाजत आहे बघा की. चला ताई, जात आहे फायनलला तुम्ही. चला नेक्स्ट. चलो 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 चलो. पावसाचं धन्यवाद, पावसाने थांबला वेळेवर. हो की नाही ताई? ओके ना. सुपर बाजाराच्या नवीन दालनाचं आज आहे उद्घाटन, म्हणून कार्यक्रम ठेवलाय पैठणीचा खास. आणि या कार्यक्रमाला ओम दादा आणि गौतमी ताई पाहुणे आलेत एकदम झकास. हीच ती वेळ आहे आमचे अहो इतरांपेक्षा कसे आहेत खास. आमचे वैभवराव करतात कृषी विभागात नोकरीत चाललंय आमचं सगळं बरं, पण त्यांच्या आतमध्ये दडलाय एक बिझनेसमॅन खरा. ते करतात हजाराचे लाख आणि काय सांगू आमच्या वैभवरावांची बिझनेस आयडिया म्हणजे अररर खतरनाक. जोरदार टाळ्या होतो नाही. उखाणा कॉमेडी नव्हता, पण उखाणा एकदम स्पेशल खास होता. आणि तुमची सांगण्याची टॅग. चला खतरनाक शिक्का देऊन टाका. चला पुढे. येस ताई, परत आल्या. बरं झालं आल्या. गालावर खाली, डोळ्यात कचरा नाही ना? तोपर्यंत बाउन्सर ताई, त्या दोघी चष्म्यावाल्या कुठे गेल्या? ताई तुम्ही चष्मा घाला ना. गौतमी पाटील तुमच्या लाडक्या आगमन झालेलं आहे. हा हा, सुंदर सुंदर. या घेऊन या. चला उखाणा. कधीही फोन केला फोन लागतो व्यस्त, कधीही फोन केला फोन लागतो व्यस्त. आदित्यरावांच्या प्रेमात मी बुडाले जबरदस्त. चला नेक्स्ट. कॉमेडी पाहिजे जरा. चला ताई. तोपर्यंत कपल जेवढे असतील का महिला ज्यांना डान्स करायचा आहे गौतमी यांच्या बरोबर येत आहे का वर? येत आहे का वर? महिला वर्ग ज्यांना छान डान्स करता येतो. नाही थांबा, आधी त्यांचं आगमन होऊ द्या. तुम्ही जगून देणार नाही स्टेजवर. थांबा जरा. कृष्णाने राधाला मुरली वाजवून बोलवलं. मंदारावांना मी कोणाच्या तरी कुशीत पाहिलं. पैठणीसाठी डायरेक्ट कुशीतच पाठवलं नवऱ्याला. चला पुढे. चला पुढे. हा उखाणा. लग्नाच्या आधी फिरवत होते गाडीवरून, लग्नाच्या आधी फिरवत होते गाडीवरून. युवराजरावांचं नाव घेते ते ठेवतात मला आता झाडू पोछावर. लई वाईट झालं ताई. दिल्या घरी सुखी राहा. नो आंबा नो खांबा, नो आंबा नो खांबा. तुम्ही फक्त घरात थांबा. मी आहे तुमची खरी रंबा. सूरजराव माझी नीट नाही वागला तर मी होईल खरी जगदंबा. मगाशी ओपनिंग पण झालं. ओपनिंगला सुद्धा प्रचंड गर्दी होती. फोटोसाठी अक्षरशः ढकलाढकल सुरू होती. परंतु प्रॉमिस केलं होतं की इकडे आल्यावर नक्की फोटो देण्याचा प्रयत्न करू. तर जे फायनलला गेले ज्यांच्या हातावर शिक्के आहेत मी पूर्ण करतोय. खरं म्हणजे आज त्या तर बोलतीलच. ए शंकर पाळ्या, आर परिस्थिती काय ही तर. हा तर ज्या फायनलला गेल्या ज्यांच्या हातावर शिक्के आहेत, खरं म्हणजे फ्लाईट नाही, त्यांचं शेड्यूल एवढं बिझी आहे. चित्रपटसृष्टी असेल, नाटकसृष्टी असेल, या ठिकाणी सिरियल्स असतील. भावा झालं तुझं? झालं तुझं? शांत बस जरा 2 मिनिटं. तर या सृष्टीमधून
सुद्धा कोणती सेलिब्रिटी एवढी बिझी नाही, व्यस्त नाही, एवढी ही सेलिब्रिटी आणि एवढं मोठं होऊन सुद्धा 30 दिवसातले 30च्या 30 दिवस, जर 31 दिवसाचा महिना असेल तर 31च्या 31 दिवस बुक असणाऱ्या महाराष्ट्रातील हायएस्ट पेड सेलिब्रिटी आर्टिस्ट म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. खरं म्हणजे आज सुद्धा जाधव साहेब कुठे आहेत? जाधव साहेब विनंती आहे, रिजनल गजानन जाधव साहेब आपल्याच विनंतीवर आहेत. तर आज सुद्धा त्यांना शक्य नव्हतं, इतकं व्यस्त शेड्यूल आहे, परंतु सुपर बाजार टीम कडून सांगितलं की तुम्ही फ्लाईट नाही या मॅडम, पण तुम्ही या. कोकणकरांचं प्रचंड प्रेम आहे आपल्यावर आणि त्यांनी मान देऊन खरंच आल्या. पहाटे परत 2 वाजता त्यांचं मुंबईवरून परत फ्लाईट आहे. एकदा हात वर करून, आणि एवढ्या मोठं नाव झालंय पण तरी सुद्धा पाय जमिनीवर आहे. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी. एकदा हात वर करून कोकणकर, राजापूरकर, जरा आनंद झाला असेल तुम्हाला तर टाळ्या तर वाजल्या पाहिजेत. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आहे. काय यावा? बोला की यावा, यावा कोकण. आवाज येत नाही. आपल्या पुणेकरांचा आवाज जास्त आहे का? तुम्ही पुणेकरांचा आवाज जास्त आहे यांच्यापेक्षा. काय मग कसे आहेत कोकणकर? हा, जरा असा आवाज आला की जरा बरं वाटतं आम्हाला पण. कसे आहेत? बरे ना? एकदम मज्जेत ना? मज्जा चालू आहे का सगळ्यांची? आज पाऊस पडला, मज्जा आली का नाही पावसात? हो, महिला वर्ग कशा आहात? आवाज नाही, आवाज पाहिजे, आवाज. महिला वर्ग कशा आहात? हा, हे कसं असतं, आम्हा कलाकारांना तुमच्या टाळ्या खूप महत्वाच्या असतात. तुम्ही टाळ्या वाजवल्यात, तुम्ही उत्साह दाखवला की आम्हाला पण असं वाटतं अरे आम्हाला पण तरतरी येते. म्हणून तुमचं सर्व प्रेक्षक वर्गांचं मनापासून आभार. थँक्यू. येस, आणि खरंच खूप छान वाटतं. काय आता वाक्य ते कोकणात ते जरा बोलायला नको. मला अजिबात जोरात आवाज पाहिजे. मला हे अजिबात चालणार नाही बाबा. बघूया ना, किसमें कितना है दम, वो है बाजीराव सिंघम. यावा कोकण आपला कसा आगे आवाज दे का? यावा कोकण, यावा कोकण. आणि त्या वाक्याला आपलाच असा. आणि गौतमी बऱ्यापैकी या ठिकाणी येत असते, कोकणात कार्यक्रम करून जात असते. राजापूरमध्ये येऊन कसं वाटतंय? खूप छान वाटलं. मी प्रथमच आले, पण दुपारी पण आपण उद्घाटनाला गेलो तेव्हा पण खूप छान प्रतिसाद होता सर्वांचा आणि खूप छान वाटलं. महिला वर्गांचं प्रेम मिळतं हे खूप छान. मला एक आनंद वेगळा असतो तो आपल्यासाठी, म्हणून भरभरून खूप छान वाटलं. आणि सुपर बाजारचं ओपनिंग केलं, कसं वाटलं तिथे शॉपिंग करून? खरं म्हणजे आपण किमती पण पाहिल्या कशा आहेत सुपर बाजार. आम्हाला प्रश्न पडला होता काय तिचं पण लग्न नाही आता झालं. लग्न नाही झालं तर घ्यावं तरी काय? आता तुमचं झालंय ना लग्न, सगळे झालंय ना महिला वर्ग. आता जायचं सुपर बाजारला आणि शॉपिंग करायची. काहींची फक्त ठरले, झाली नाही. बरोबर, ठरल्यावर जाऊ दे. नाही ठरले, झाले नाही. सुपर बाजार मधल्या निम्म्या मुलींची लग्न ठरलेत, पण झाले नाही. बहुतेक ते ओपनिंगची वाट बघत होते. अच्छा. आता करतील. तर किमती कशा वाटल्या सुपर बाजार मधल्या? खूप म्हणजे आपल्याला परवडतील अशा आहेत, स्वस्त आहेत. आणि जे घरगुती जो सामान लागतो तो आता एखाद्या बाईला माहिती की किती महत्वाचं असतं. भांडे घासायचा साबण, विम संपला तरी किती डोक्याला ताप. अरे देवा, आता कसे भांडे घासायचे हा प्रश्न पडतो. तर सगळ्यांनी हे सगळं घरगुती सामान आहे, गरजेचं सामान आहे आणि ते आपल्या राजापूरमध्ये झालंय. तर सर्वांनी व्हिजिट नक्की द्यायची आहे. घरगुती सामान घ्यायचं म्हटलं तर नक्की आपल्या सुपर बाजार राजापूर येथेच जायचंय आणि सगळ्यांनी व्हिजिट देऊन तिथूनच शॉपिंग करायची. एक प्रश्न होतो मी तोच विचार की बऱ्यापैकी मगाशी विचारलं मी सुरुवातीला, 90% येथील प्रेक्षक वर्ग सुपर बाजारचा ग्राहक आहे. तर तू सुद्धा विचार की जे नाहीये ते जातील का आता उद्यापासून सुपर बाजारला? कोण ग्राहक आहे सुपर बाजार तर खरेदी करतं? आयुष्यात एकदा तरी सुपर बाजार मध्ये जाऊन खरेदी केली? हात वर. कोणी केलंय? जवळपास सगळे. आता परत जवळ का आम्ही जाऊन आलो म्हणजे. काळवाला मॉडेल कुठे आहे रे? काळवाले दादा थांब की बाबा. अरे बाबा थांब की, यावर एक फोटो काढून जा. खूप छान टाळ वाजवते. मी तुला काय म्हटलं, तू माझ्या हातात माहिती दे.
माईक हातात दिल्यावर माझ्या पोटावर पाय ठेवून. तर डान्स सुद्धा आपण करणार आहे. खरं म्हणजे त्यांना फ्लाईट आहे त्याच्यामुळे जायचंय, 10 मिनिटात त्यांना निघायचंय. तो पूर्वी शिक्का कोणाकोणाच्या हातावर आहे फायनलचा? त्यांनी वर या, एक प्रॉमिस केलं की तुम्ही भाग घ्या. याला बरा आवाज येतो रे तुमचा. हा मगासपासून ओरडतोय. डान्स बघायचा का नाही? कुठलं पाटलांचा वेळ गेला का? नाही, आपण कचकच कांदा पण घेऊ जरा. सुपर बाजार आहे ना, मग जरा सामान लागतो. कचकच झालीच पाहिजे. कांदा. 1-2 गाण्यावर नाही, 2-3 गाण्याशिवाय सोडणार नाही ते आपल्याला. असा विषय आहे. जायचंय रे, फ्लाईट आहे, जरा घे समजून. सिरियसली मॅटर. ओके, हरकत नाही. तेवढा मान आपण सन्मान देऊया आणि खूप प्रचंड वेळ देईल. तोपर्यंत नवरा बायकोच्या जोड्या मागे येऊन थांबा, लगेच यांच्या मागे येऊन थांबा. एक ग्रुप फोटो काढ. नवरा बायकोच्या जोड्या 60 सेकंदाची वेळ आहे. 60 सेकंदात ज्या जोड्या नवरा बायकोच्या वर येतील, डायरेक्ट फोटो आहे, ग्रुप फोटो त्यांच्या बरोबर, किंवा जमलंच तर सेल्फी देण्याचा प्रयत्न करू. नवरा बायकोच्या जोड्या, लाजू नका. आणि गौतमी पाटील यांच्या बरोबर सेल्फी मिळतीये म्हणून डुप्लिकेट बायको आणू नका. जे पदरात पडलंय ऊस तेच आणा, डुप्लिकेट माल चालणार नाही. नवरा बायकोच्या जोड्या, तोपर्यंत आम्ही यांच्यावर फोटो काढतो. तर विनंती आहे थोडंसं पुढे सारख्याचं लाईट मध्ये यायचंय. या पुढे शिक्का ज्या ज्या फायनलला गेल्या त्यांच्यासाठी आपण प्रॉमिस केलं होतं. नवरा बायकोच्या जोड्या तोपर्यंत वर चालायचं. पटकन लवकर, 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटात नवरा बायकोच्या जोड्या वर येतील. सगळ्यांना 15,000ची पैठणी आहे, 15,000चा किराणा माल सुपर बाजार तर्फे, आणि गौतमी पाटील यांच्या बरोबर फोटो आणि सेल्फी. या लवकर वर, फास्ट लवकर. अजून 1 मिनिट वाढवतोय, 2 मिनिटाची वेळ देतोय. पटकन नवरा बायकोच्या जोड्या. लग्न ठरलं असेल तरी वर आला तरी पुढे आला तरी चालेल. ताई, कसं वाटतंय गौतमी पाटील यांना? आपण आतापर्यंत इंस्टाग्रामला बघतोय, युट्यूबला बघतोय, टीव्हीवर बघतोय, शेजारी उभ्या होत्या. कसं वाटतंय? एकदम भारी. एकदम भारी. नवरा पण भारी. नाही, नवरा आलाय का? तो काय शूटिंग करतोय. कोणी नवरा? अरे नवरा वरी आहे, घसा सुकला की माझा वरी आहे. वरी हा, या वर या दादा. दादा म्हणल्या. दादाच दादा कसा डुलत आलाय वर? काय बोलले परत एकदा माईक मध्ये? ते म्हणतात दादा भारी नाचतात. बघितलं का? म्हणजे बायकोचीच इच्छा आहे की माझ्यासोबत डान्स करायचा का? ते आले. हात बाबा काय आता आठवड्याभर हात धुत नसतो साबणाने. अयो हो, तुम्ही पाटील शिकण केलं आहे ना? काय बरोबर आहे. घरात घेऊ नका आशीर्वाद संध्याकाळी. किती खुश झालंय बघा. ही काय रात्रभर झोपत नसते आज. अयो, आमच्या दोघांची पण आयडिया हो ना? वा. थँक्यू. इकडे सगळे व्हिडिओ बघतो. येस, एक फोटो सेपरेट तुमचा. या दादा, पाहिजे. या की दादा. नवऱ्याला शेजारी उभं राहायचंय. आठवडाभर हात व्हायचं नाही काही. सर्व पोलीस वर्गांसाठी जोरदार टाळ्या होत्या सगळ्यांनी, कारण की ते आहेत म्हणून आपण सुखरूप आहोत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. येस, आलेत प्रथमेश दादा आले. प्रथमेश दादा लपले नाही. बरोबर ना? साहेबांना चला, हरकत नाही. शूटिंग मध्ये दादा खाली चलो. कसं वाटलं गौतमी पाटील यांच्यासाठी? एकदा हात वर करून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चलो हात वर करून. बरं, तुम्ही नाचणार सगळे? मगाशी कसं आपण नाचलो सगळे? उभं राहा, नाही तर माहितीये जे बसले त्यांना काय झालेलं असतं. उठा पटकन. त्या पहिल्या लाईनला फक्त माप. बॅरिकेडच्या मागे बसलेले सगळ्यांनी उभं राहायचे. पटकन गौतमी पाटील यांच्यासोबत नाचायचं. जे छान नाचतील लगेच वर येऊन सेल्फी काढणार आहे. उठा पटकन. 2 मिनिटं कार्यक्रमाचे फक्त शेवटचे 15-20 मिनिटं आहेत. सर्वांनी पटकन. राजापूरकर गौतमी पाटील यांना परत येऊ वाटलं पाहिजे. राजापूरमध्ये उठायचे सगळ्यांनी. पहिली लाईन सोडून बाकी सगळे बॅरिकेडच्या मागचे सगळ्यांनी उभं राहायचंय. लवकर हात वर. जमेल तसं नाचा, काही अडचण नाही. जमेल तसं नाचा. मागे थांबलेले ऐका ना ताई, इकडे या ना, इकडे. छान. मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. हर हर.
आणि राजापूरकरांचं विशेष कौतुक आहे. खूप सुंदर महाराजांची मूर्ती आपण जिथे पूजन केलं. कसं वाटलं तिथे गेल्यावर? ते हा गौतमी पाटील यांच्या हातात माईक गेला की म्हणजे एकदम ओके. कसं वाटलं? छान, खूप खूप छान वाटलं. श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती संभाजी महाराज की, जय श्रीराम, जय जय श्रीराम. खूप खूप छान वाटलं. आनंद वेगळा होता आज तो. आणि हे सगळं झालंय सुपर बाजारच्या टीम मुळे झालंय, म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानेल. थँक्यू. चल बाबा. पहिला बांधला पुतळा, पहिला श्री शांताराम विठ्ठल नार्वेकरांचा, आणि हे सर्व आम्ही सर्व पक्षांनी बांधले. ही प्रेमाची भेट राजापूरकरांकडून. समोर एक फोटो. याला म्हणतात संस्कार. सदिच्छा व्यक्त करतो या ठिकाणी. आणि आपल्याला कोकणकरांचं म्हणतात असं, कोकणकरांचं प्रेम मिळालं की कलाकार सगळ्या जगाकडून प्रेम मिळत असतं. आमचं जुतमापेच्या चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. कोकणकरांचं आणि राजापूरकरांचं प्रेम आहे माझ्यावर, आणि हे मी कायम राहावं असं मी नेहमी माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी करत राहणार आहे. जेवढे माझ्याकडनं गाणे करता येतील, तुम्हाला जेवढे आवडतील तेवढं मी अजून तुमचं जसं प्रेम मिळेल तसं मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल. आणि असाच तुमचा कायम आशीर्वाद पाठीशी राहू द्या. थँक्यू. पोहोचले. खरं तर मी माझे कार्यक्रम चालू आहेत, माझे सगळे दिवस पूर्ण मी बिझी आहे, पण दादांचा शब्द म्हणून मी आज इथपर्यंत आले. दादांनी मला सांगितलं नाही तुम्हाला यावंच लागल, म्हणून मी आज तुमच्या आग्रहास्तव मी इथपर्यंत आले. म्हणून दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि हे राजापूरकरांचं प्रेम मला तुमच्यामुळे मिळाले, म्हणून मीही तुमचं मनापासून आभार मानते की थँक्यू सो मच. धन्यवाद. एक छोटासा सन्मान. आणि भाऊ आहे माझे. हा डन. ते रेड बुल टाकून आले बहुतेक. थोडस पाणी छान नाचता, पण तुम्ही छान नाचले. फोटो झाला का? एक सन्मान सगळ्यांच्या वतीने. आणि नवरा बायकोच्या जोड्या किती आहेत? हात वर करा. नवरा बायकोच्या जोड्या हात वर. पटकन कार्यक्रम फक्त शेवटचे 10 मिनिटं. किती आहेत? या इकडे चला, ग्रुप फोटो काढतोय आपण. ओके चलो, कमांडो ग्रुप. दोघी कुठे गेल्या त्या? चल. घेऊयात फायनल आता. डायरेक्ट फायनल. शिकेवायला बरंच थांबा.